मेरे को तो ले डेंजर प्लान लगता है। हे बरकत, तिकडे रानादा काळजीत आहे, तू डेंजरचं काय घेऊन बसलायस? आजवर रानादा आपल्याला हसवत होता, आज आपण त्याला हसवायचं। बरकत एक काम कर, आम्ही सांगतो तसं कर। साहेबांनी ताकीद दिल्या ना, खावलो पिवलो तर। ए रानादा आपला जिगरी दोस्त आहे ना, त्याच्यासाठी एवढं तर करायलाच पाहिजे की। होय बरकत, तू थांब इथंच, आम्ही जाऊन येतो। होय रानादा तिकडे शेतावर, नाही तर तालमीत असेल। चला चला जाऊ तिकडे। नाही रानादा आम्हाला शाळेत नेताना गाठ पडला, तो म्हटला आमच्या घरी या। घरी म्हणजे काय, इथं शेतावरच्या घरात। चला चला चला, निघा 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 इथून। अहो शेतातल्या नाही, इकडे बोलवलंय। रे रानादा वाड्यावर येणार नाही म्हणलंय, आता इथं कसं येईल तो? अहो पैसे न्यायला। पैसे? कसले पैसे रे? आम्ही गावात कबड्डीच्या टुर्नामेंट भरवल्यात, ते वर्गणी पाहिजे होती, तो रानादा बाहेर आला असेल, तू बघून या जावा की तुम्ही। राणा इकडे आलेला नाही। रानादा म्हणला शेतातल्या घरात काही पैसे नाहीत, वाड्यावर या देतो, तो पैसा आणायला गेला असेल, तुम्ही बघून तर या की। नाही, मी साहेबरावर पारा द्यायलोय। चला निघा इथून। मग आम्ही देतो पारा, तुम्ही जावा बोलवून आणा जावा। जावा अजिबात नाही, हे बघा तुमचं काम तुम्ही बघा। चला निघा निघा निघा। तुम्ही आमच्या टुर्नामेंटचा अध्यक्ष व्हा। वय रानादाला बोलवून आणा जावा लवकर। फुकटचा अध्यक्ष काय कामाचा? गिन्ने देत असशीला तर बोला। चालतंय, आमचा नंबर आला तर बक्षिसातलं निम्म तुम्हाला। असं नंबराचे पैसे आम्ही कुणाला देत नाही, तुम्हाला द्यालोय, जरा विचार करा। नको असेल तर सांगा, आम्ही जातो दुसऱ्या दाराकडे, फेऱ्या वाचून म्हणून आलोय तुमच्याकडे। थांबा थांबा, निम्म पैसे देणार ना? हे बघा, मी रानाला घेऊन येतो, तवर तुम्ही या साहेबरावर नीट ध्यान ठेवा, कळलं काय? धक्का काय मारताय? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं।
अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.